हमारी चोरी सक्सेसफुल रही. चलो पटकन पळावं लागेल. चलो कोणी बघून घेईल आपल्याला नसतर. आणि बाहेर गारा पडत आहे तुम्हाला दाखवतो. चला पण काय बघा हे बघा पाहू शकतो किती गार गार आहे बघा. बाल्कनीत आपली मम्मी दिसत असेल. हे बघणार आहो गाडीवर आजीला घेऊन, कारण आजीचे पाय दुखत आहेत ना. सो तर जाणार आहो आम्ही आता दवाखान्याला आजीच्या पायांसाठी दाखवण्यासाठी. का बरं दुखतात पाय? तोंड तर चांगलं आहे काय की कस करा पूस का करा पायाला. तुला दुखाले कस करा लई मध्ये एकसा सुकत सुकत छानतले मग जावंच लागेल आता. मित्रांनो भाऊ येत असेल गाडीवर. गाडी घेऊन गेलाय ना त्यानं, गावात गेलाय मधी. हा तर मित्रांनो आम्ही जाणार आहोत गाडीने, ते पण स्प्लेंडर आमच्याच. तर मी बसणारा मध्ये, भाऊ चालणारा गाडी आणि माझी आजी पाठीमागे बसणार. तर चला जाऊता पटकन. हे बघा बघू शकता माझी बहीण आहे बाल्कनीत. आता लपली बरं का, थोड्या वेळापूर्वीच होती बरं का बाल्कनीत, आता लपून गेली बघा, खाली लपली बरं का. मग भाऊ कवापासून येतो की आता किती वेळ झालं कुठे गेलं की त्यानं, त्याला फोन लावावा लागेल. तर मित्रांनो आमचं पार्सल आलेलं आहे, ते पण मागवलेलं मिशोहून. तेव्हा बघू शकता माझा भाऊ बी आलेला आहे गाडीवरून. हे बघा हे बघा हे बघा पार्सल. मित्रांनो काय पार्सल चप्पल मागवलेली आहे मिशोहून. आता इथं काढूत आपण, बघू ना बघूत. ओके ओ मै भाई साहब. ओ लेडीज चप्पल मतलब माझ्या बहिणीची आहे. ते बघा चांगलीच आहेत, मस्त आहेत. सगळे फॅमिली कशी आपण सगळेजण. तर आज आम्ही जाणार आहोत भाई आमच्या आजीला दवाखान्याला दाखवायला, कारण तिचे पाय दुखत आहेत. तर आम्ही जाणार आहोत गाडीने, आणि ते पण आता चला जल्दी जाऊता, कारण बाहेर भाऊ बी थांबलेला आहे गाडी घेऊन. चलो चला मित्रांनो पटकन जाऊया. काय दस्ती बांधून घेतोय. चलो तर मित्रांनो आता गाडीमध्ये पेट्रोल घालण्यासाठी थांबलेली आहो आम्ही पेट्रोल पंपवर. तर भाऊ पेट्रोल भरून येतो. आता पेट्रोल भरायला चाललाय गाडीवर. आलं मित्रांनो पेट्रोल टाकून भाऊ ना आता पटकन जाऊता. चला भाई पोचणे वाले. कसं आहे मित्रांनो रोड इकडचा पॉश पॉश बघू शकता. वा. तर मित्रांनो दवाखान्यात पोहोचलेले आहो. ट्रीटमेंट चालू आहे आजीचं. तर डॉक्टर येईल आणि ट्रीटमेंट करेल. मेडिकल गोळ्या होता. बॉर्नविटा घेऊ आपण. बॉर्नविटा नको तर आणून घेतलेले आहेत गोळ्या मित्रांनो. आता चालले आम्ही पाणी बॉटल आणण्यासाठी आजीसाठी. तहान लागली ना आजीला. चला मित्रांनो झालेलं आहे चेकअप. तर चलता आता घराकडे जाऊतो आपण. फास्टमध्ये जाऊतो घराकडे आणि पटकन. फास्टमध्ये नाही हळू जायचं. फास्टमध्ये काय लावलं. हा उन्हाळा दिवस आहे ना, नंतर मग आपल्या तोंडाचा पुरा हवाळा होऊन जाते मग. तर मित्रांनो आता आलेले आहे हॉटेलमध्ये लस्सी पिण्यासाठी, कारण उन्हाळा दिवस आहे ना. ते पाहू शकतात त्याने बनवून आणत आहेत आपल्यासाठी. 1 2 आणि फायनली मी. हे पाहू शकता थंडगार मस्त लस्सी. पिवता आणि पटकन जातं घराकडे मित्रांनो. ऊन बी होत आहे. तर फायनली मित्रांनो पोहोचलेले आपण आपल्या घरला. सो भाई पोहोचलेले आहो मित्रांनो, पाहू शकता. चला आता घरात जाऊता पट. या मा थोडासा वॉश कर लो, मतलब पाय धुवून घे. ये पाणी पण आहे इथं. त्याला काय होत राहते की पाय धुवून म्हणले की धुणार आहे बाबा. सो चला आता वर जाऊता. आणि मी बघा डाकू दिसत आहे. डाकू डाकू आहे मंगलसिंग. बघा काय म्हणतंय. बंद कर रे बंद कर भाई. काय झालं असतं दिमाग खराब. या माझ्या आजीला तर यायला खूप वेळ लागेल. चला आपणच जाऊतो. आणि नाही भाई बहीण बघा आता हिला काय झालं. सो मित्रांनो बाहेर एवढं ऊन आहे ना, तर आता आल्या सीधा आणि इथं झोपले आता बघा. तर आपण आलेले आहो भाई आता पाणी तेल पिऊता.
मम्मीची शिवा खाल्ल्यामुळं गाईज आपल्या ब्लॉगमध्ये येत नाही ना, मम्मीची शिवा खाल्ल्यामुळं. आणि तिथं बघू शकता येता येऊन सीधा झोपलेतच. काय आम्हाला कसं झालं दवाखान्यात, बरं वाटलं आता थोडंसं. गुडघ्याला इंजेक्शन दिले मित्रांनो, गुडघ्याला इंजेक्शन. का बरं फेकून देऊ फोन, सांग सांग. हे बघा हसायली की रडायली की काहीच कळणार गेले का, हसायली की रडायली काहीच कळणार गेले. व्हिडिओ काढायसाठी चालेल दवाखान्याला, व्हिडिओ काढायसाठी दवाखान्याला आलो. वा कळणार साई. अरे मी कुठं मारलं सांग बरं तू आम्हा. मला पोलीस भरती करायची. पोलीस भरती बघतात त्याला बघतात. आता सध्याला घरात अडचण आहे. पहिला अडचण काहीच नाही घरात, पहिला पोलीस भरती करायची आपल्याला. काय तर काय काढत राहतात मित्रांनो, किती सांगा. तिकडं बघ तू, इथं कसलं झालंय त्याचं तोंड, नसा बघ त्याच्या अंगावर. बहुत रे असं नव्हतंच ते म्हणायचं. नसा बघू दे, नसा नसा बघ बरं जरा. कशी झाली नसा? खाडी बसते आम्ही. कसलं बा. झालंय, खातो तरी एक बार तू जावा. व्हिडिओ काढायला तर यांना त्रास व्हायला गाईज, बघू शकता मित्रांनो. आम्हाला काय मन लागलंस काय तर. आमच्या घरात थांबायला एवढं काम आहे मला. तो मेसेज कुठे पड्या वाळून गेले का. हा ओम्या वाळून गेले ना तुझं. ते म्हणते ना 60,000 फोन मागून दे तू. मी म्हणालो तुझ्यापाशी काम करतो आणि मला 5,000 तुला महिन्याला देतो आणि मला आयफोन मागून दे. सकाळी उठलं म्हशीचं शेण काढा, म्हशीला सर्वांना घागरीनं पाणी भरा घरात. सॉरी यार मित्रांनो, गाडीमधून गोळ्या आणायचे राहिले. चला पटकन जाऊ. तर मित्रांनो आपण गोळ्या तर घेतल्या, हे बघा पाहू शकता. तर मित्रांनो बघू शकता गरमागरम मस्त आपल्यासाठी चाय आलेली आहे. आणि मम्मीसाठी एक, आजीसाठी एक, आणि आपल्यासाठी आणि भावासाठी. म्हणते बहीण म्हणत होती जसं काय तूच केलास, तूनच केलीस ना. तर मित्रांनो आता आम्ही चालले आता आजीच्या घरला, आजीला सोडायला वापिस. चला खेळू दे की रे लेकराला. किती खेळ अबो, खेळा खूप सुटले की बे. पहिलेच वय ऐसा नाही रहता भाई. ठीक आहे जाऊ दे, चल सोड. चला आजीला घेऊन जातो घरला आपल्या. किल्ल्या चल तिकडेच, चल तिकडेच भेटू. चल कुठं व्हिडिओ करू, व्हिडिओ चालूच राहते आपला. हिंदीमध्ये नको आता, मराठीमध्ये बोलू जातो. ब्लॉग 1 मराठी ब्लॉग. तर मित्रांनो आता जाणार आहोत आम्ही शेतात. मी तोंडात तर हिंदीचे आहे रे, पण शेतात जाणार आहोत. आता शेतात जाऊन मस्त छोटासा डीजे आहे, वाजवत मस्त आता करमणूक बी होते, थोडं शेत बी बघणं होते. चला तू येतेस का शेताला? शेळ्या घेऊन चालेल. तर मित्रांनो पोहोचलेले आहे आपण आता आपल्या आमाच्या घरला. आणि हे आहे माझा मामा. काय करतोस? सो बाय आता चलता. आता मामाची शेळ्या येतात, शेताला बी घेऊन जाता येते आणि शेत बी पाहता येते. चला हे पाहू शकता शेळ्या आता मस्त आल्या शेतात मित्रांनो. आणि बघू शकता आता शेतात पाणी सोडले, त्या पाणी सोडल्यामुळं शेळ्यामध्ये जात नाहीत. आणि आता इथे चरत आहेत. आणि आम्ही या 2 दगडावर बसते आता. या साईडला आम्ही, त्या साईडला ओम. आता मस्त बसते आता इथंच. मित्रांनो मी म्हणत होतो की इकडे चारा आहे दाबून, तर माझ्या भावाला म्हणतो होतो की इकडं आण त्यांना शेळ्यांना, ते चरतात चांगले. तरी ऐकतच नाही माझा. चला मित्रांनो आपण तिकडं जात आता. लय झाले इथं, कारण बसून इथंच आहोत. तर तिकडून बघू तर तिकडं आहे का काय, कारण खूप वेळ झाला इथंच आहोत. चला. अरे रोडाकडे गेली. अरे रे. बापरे बाप, लय खूप सतवतात मित्रांनो, खूप. आत्ता बघा, आत्ता आला इथं. किती वेळाच्या नंतर आत्ता आला का. इथं म्हणलं होतं नाही इथं चारा आहे चांगलं, खाऊ घाल रे म्हणलं, आता आलाय. आता इथून तिकडे घेऊन जात मित्रांनो, तिकडं त्या साईडला, कारण पहिला इथं होते ना. आता इथून तिकडं मक्के आहेत. मक्के आता मस्त मक्के भेटले ना, आपण आता भाजून खाऊता. इथून चढणं खूप अवघड राहते मित्रांनो. ओ भाई साहब, का बघा पाहू शकता हिंगा. ओ भाई साहब, छोटे आहेत मक्के, अजून मोठे झाले आहेत ना. जेव्हा मोठे झालेत ना तेव्हा खावता. आता तर काहीच नाही आहे, सगळे बारके. तोडायचं का? तोडून देतो. घेऊन जाऊन काय करू? कोणतर शिरकाले रे. कुठून बी आपण शेतात कुठं बी असतो ना मित्रांनो, कोणत्या बी कोपऱ्यातून कुठून तर आवाज येतो. ओय हू, कधी मध्ये घुसाले बघा.
तोड नको रे राहू दे. हा दोघांची तर फाटून चालली मित्रांनो, पाहू शकता. कारण कुठून पण आवाज यायले आणि भावानं मी आता तोडून ठेवले एवढली. आता हे घेऊन जायचं आहे घराकडे. आवाज तर येत नाही कुठून पण. चलो फायनली आमचं सगळं झालेलं आहे. आता जाऊ तर चला घरला. सगळं झाले, संध्याकाळ बी होत आहे. हे बघा हे कुठं आहेत आणि ते कुठं आहे बघा पाठीमागे. मित्रांनो एक गोष्ट सांगू का, आंबे लागलेत आंबे. सर्व झाडांना आंबे लागलेत. गव्हा तर येऊचा आणि तोडून घेऊन जाऊचा. मी दाखवणार होतो पण तेवढं दाखवू शकलो नाही. पण आता जाऊता आणि आंबे तोडूचा वापिस पार येणार हो गाडीवर. कारण चारा तोडून ठेवली लपून शेतामध्ये, ते बी वापिस जाऊन आणि घेऊन येता. शेतातून यायले का कोणी नाही, नसतं आम्हाला पकडून सीधा मारतील. आता आम्ही लपून ठेवलेलं आहे ना उसामध्ये. चल बाबा आता गाडी थांबवलाच तिथं. तू इथल्या इथून जा, सरळ सरळ जाऊन तिथं उसा ठेवलेला आहे मित्रांनो. उसा ठेवलेला उसातून आण. मी इथे जो वेट करतो गाडी घेऊन. जसा आलास की गाडी आपण सणाना घराकडे जाऊन थांबवत होता बस. सो मित्रांनो इंगा तुम्हाला एक जादू दाखवतो. इंगा इथं बियरची बॉटल आहे. इंगा इथं पाहू शकता. आणि माझ्या हातात काय दोंडा आहे. 1 2 3 फुटले भाऊ फुटले. जाय ना जल्दी जाय ना, कोणी पकडत नाही तुला. त्यांना किती भी आले बघा. चोरी तर केलाय, आता काय बोलाव. ढाळे चोरलाय त्या उसामधले थोडे, आणि जे मक्याचे कणस राहतात त्याचे धाट राहतात ना ते एक चोरलाय, आणि उसामध्ये लपून ठेवलाय. तेवढं आणायला यायला लाज वाटायला आणि भीती वाटायली. कारण तिथं पोरं थांबलेत नाही का, ते पाहू शकता. तू आण ना तेवढं सांगायला. मी आणू, मी थोडी चोरलो म्हणून मी आणू जाऊन. तुझी का फाटायली मग, जा ना तू आण ना. मी आणू शकत नाही रे बा. तू चलास ना, तू चोरी केला, मी आणत नाही. हा आपल्याला नको गायज, आपल्याला असं सांगता आपल्याला येते का, मोठी मोठी गोष्टीच करायला नुसतं आपण. असं बोलतोय बघा, मोठ्या दादाला असं बोलतोय. दमाने चाललाय, बघत बघत चाललाय. आणि ते पण कसं मोरावानी आलाय, कसं मोरावानी आलाय. हे जमाना माने हे कसे आलाय, कसे आलाय बघा बघा ग बघा बघा. कसं पळत 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 पटकन गाडी स्टार्ट करावं लागेल मित्रांनो. पटकन पळावं लागेल. चलो, कोणी बघून घेईल आपल्याला नसतर. तो फाइनली भाई हमारी चोरी सक्सेसफुल रही. चलो भाई, आणलं भाई आणलं. चला आता याचे तुकडे करतील कटकट कटकट आणि वासराला टाकून टाकायचं. मस्त. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेले आहोत घरी. आता वर जाऊ तर, कारण वर आहेत ना सगळेजण. चला पटपट जाऊ. हे पाहू शकता सर्वजण वर आहेत. चला पटापटा पटापटा भाजी खावा, मतलब सॉरी हरभऱ्याची भाजी. आणि पाहू शकता संध्याकाळचं वेळ व्हायले आणि संध्याकाळ होत आहे. काहीच सगळ्यांना पाहू शकता आपण इथे सगळेजण छतावर बसलेले आहोत आता. आणि भाऊ तर काम करत होता आणि मी काय करत होतो बघा, हरभऱ्याची भाजी काढत होतो, कारण खाण्यासाठी ना. हाँ तो जाएंगे कि नहीं? हाँ आगने को जाएंगे. सो बोलेगा ना भाई, मैं वही डालूंगा. तू जे सांगशील ते टाकल मी. तर मित्रांनो आपल्याला एक जादू दाखवतो. आता रात्र झालेली आहे पण लाईट गेलेली आहे आणि बाहेर गारा पडत आहे. तुम्हाला दाखवतो, चला पण तर दाखवतो सर. हे बघा मित्रांनो, हे बघा हे बघा हे बघा हे बघा, पाहू शकतो किती गार गार. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, हे पहा हे पहा किती सगळीकडे पडलेलं आहे. काय तुम्ही दिसत नाही भाई. मौसम बहुत ही ज़्यादा खत्म, सॉरी काय मौसम आहे ना एवढं खतरनाक झालेलं आहे ना, काही दिसत नाही, काहीच नाही. एवढं डेंजर पाऊस पडत आहे ना, एवढा डेंजर सांगू नका. इतकं पाऊस पडायला मित्रांनो काय सांगू. हे बघा पुरं पाणी भरलं इथं, पुरं पाणी 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 पाणी. आणि गारा आपल्याला दाखवलं असलं तर जमलं असतं, पण गारा एवढी पडत आहेत ना सांगू नका. खूप पाऊस आहे बाहेर, खूप पाऊस. बघा मित्रांनो एवढं भारी आले. बट भाई एवढं गारा पडायला ना बाहेर, सांगू शकत नाही. पण आता अंधार पण आहे ना बाहेर, काही दिसत नाही तेवढं. पुरं घरात आलं ते बघा, पुरं पाणी भरून गेलं आहे पुरं. आता जरा थोडंसं लिकीज म्हणजे कम झालं पाणी, याचे पुरं पाणी भरून गेलं. आता नाही दिसत गारा, काय विरघळून गेले ना आता गारा, आता नाहीत बाहेर. ओ भाई साहेब कसलं झाले रे, किती भारी झाले बाहेर. तर फायनली मित्रांनो काल तरी लाईट गेली ती, आणि आज आता सकाळी उठलो तर आता मी लाईट गेलेलीच आहे. तर त्यासाठी काल रात्री एंड करायचं विसरून गेलो ब्लॉगला. तर ब्लॉग आपल्या सगळ्यांना आय होप आजचा ब्लॉग आपल्याला सगळ्यांना पसंत आला असेल. आय होप आजचा ब्लॉग आपल्याला सगळ्यांना पसंत आला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.